टाळी वाजवा, भजन करा, भजन करा, भजन करा, टाळी वाजवा, विठ्ठल सगळे टाळी वाजवा, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे पृथ्वी जाने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेते नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संतांची हरे चरण संतांची हरे चरण संतांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तुम्हा मानेन एवढा होईन मी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक
ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. आज आपल्या या वेहळगाव गावामध्ये चालत असलेला हा आपला त्रिदिनी नामस्मरण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळीच मंडळी या ठिकाणी जमलो आहोत. गेली आपण किती 3 वर्ष झाले 4 वर्षापासून हा चालत असलेला आपला खंडारी नामजप सोहळा आणि श्रीसंत भगवान बाबा, श्रीसंत निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी संतांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचा प्रारंभ असतो. प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने या सोहळ्याचा प्रारंभ असतो. आणि हा सोहळा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांचा सोहळा आहे. जेवढा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांचा सोहळा ऐश्वर्याचा, स्वतः ते ऐश्वर्यवान आहेत, त्यांचा सोहळा सुद्धा त्याच पद्धतीने ऐश्वर्यवान होत असतो. 3 दिवसाचा करा नाही तर 2 दिवसाचा करा नाही तर 8 दिवसाचा करा. कारण ऐश्वर्याचं दान भगवंताने बाबाला दिले एवढं लक्षात ठेवा. आणि जर भगवंताने जर गुरु परंपरेने जर ते दान जर प्राप्त झाला असेल तर तुम्ही कुठेही बाबांचं नाव घ्या, तिथं ऐश्वर्य आपोआप प्राप्त होत राहतं. महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग येतो. जिथे जिथे बाबांचा नाव आहे तिथे तिथं ऐश्वर्य प्राप्त आहे, ऐश्वर्य प्राप्त. म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा सेवेसाठी घेतलेला अभंग गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय काल्याचा प्रसंग आहे, त्या निमित्तानं हा काल्याचा योग आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा हा 5 चरणाचा गोड अभंग आहे. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय भगवंताविषयी या अभंगामध्ये मीमांसा मांडतात. भगवंताचं या अभंगामध्ये नवल सांगतात, नवल सांगतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताची वस्तुस्थिती आणि भगवंताचं नवल हे दोन्ही मांडलेत. विठ्ठला भगवंताचं स्वरूप काय आहे आणि स्वरूप जसं आहे त्या पद्धतीने न राहता सामान्य पद्धतीने राहतो, हे या भगवंताचं नवल आहे. संत सुद्धा याच पद्धतीचे आपल्या परिसरामध्ये, आपल्या या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे, त्र्यंबकनाथाचं वैभव आहे, त्याचबरोबर प्रभू रामचंद्र आहे, त्याचबरोबर निवृत्तीनाथ दादा आहे. खरं पाहिलं तर 2 देव आणि निवृत्तीनाथ महाराज एक संत. या त्र्यंबकनाथामध्ये किंवा या त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी नक्कीच हा त्रिवेणी संगम आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा हा त्रिवेणी संगम आहे. वैराग्य पाहिलं तर त्र्यंबकनाथाकडे वैराग्य आहे. प्रभू रामचंद्राने भक्ती केली, त्र्यंबकनाथाची भक्ती केली. आणि ज्ञान पाहिलं तर प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर असलेले, ज्यांना ज्ञानाचा सागर संबोधतो त्यांना ज्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झालं ते निवृत्तीनाथ महाराज. विठ्ठल म्हणून आपलं वैभव आहे. आणि या नाशिक जिल्ह्याने जुना परमार्थ सांभाळून ठेवलेला आहे. जेवढी आदरणीय मंडळी या नाशिक जिल्ह्यामध्ये होऊन गेली, सगळे महान महान श्रेष्ठ मंडळी होऊन गेली. इगतपुरीचा परिसर हा संपूर्ण संस्थेला जोडलेला असायचा, संपूर्ण परिसर. आणि जोग महाराजांचं येणं जाणं असायचं इगतपुरीला. मराठवाड्यातून आमचे बंकट स्वामी महाराज मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर इगतपुरीला कामाच्या निमित्ताने बंकट स्वामी महाराज आले होते. जे बंकट स्वामी महाराज श्रीसंत भगवान बाबांचे गुरु आहेत, ते बंकट स्वामी महाराज मराठवाड्यातून कामाच्या निमित्ताने इगतपुरीला आले आणि तिथं जोग महाराजांची भेट झाली. बंकट स्वामी महाराजांचा आवाज, बंकट स्वामी महाराजांच्या काकड्याच्या चाली, ज्यांचा आवाज आणि काकड्याच्या चाली ऐकण्यासाठी प्रत्यक्ष पुण्यामध्ये बालगंधर्व उपस्थित राहायचे, सामान्य नव्हते.
ते मराठवाड्याचं दान आहे. या वारकरी संप्रदायाला हे दिलेलं दान आहे मराठवाड्याने, की पंकट स्वामी महाराजांच्या स्वरूपानं जगद्गुरु तुकोबरा असतील, नामदेव महाराज असतील, माऊली असतील, नाथबाबा असतील, हे सगळ्यांचे जेवढे काही अभंग आहे त्या सगळ्या अभंगाला, कोणत्या अभंगाला कशी चाल लावावी हे दान दिलंय ते पंकट स्वामी महाराजांनी आणि मराठवाड्याने दान दिलंय. विठ्ठला श्री संत भगवान बाबांचा हा 60 वर्ष झाले बाबांना समाधीमध्ये बसून. रात्रीही आपल्याला गोड सेवा ऐकायला मिळाली, त्याही आधी गोड सेवा ऐकायला मिळाली. 60 वर्ष पूर्ण झाले बाबांना समाधीमध्ये बसून. हा 60वा म्हणजे हिरक महोत्सव आहे बाबांचा. आणि 60 वर्ष पूर्ण झालेत बाबांना समाधीमध्ये जाऊन. प्रत्येक मनुष्य बाबांची सेवा करण्याचं कार्य करतो, तसं इथं जमलेली सगळीच माणसं बाबांची सेवा करतात. गावातली सगळीच तरुण बांधव एकत्र येऊन या सोहळ्यासाठी श्रमदान देत राहतात. या सोहळ्यासाठी आपला काहीतरी हातभार लावत असतात. संपूर्ण तरुण बांधवांचा मोलाचं सहकार्य आणि सुंदर असा उत्साह असतो. बाबांचा आशीर्वाद, जी जी माणसं बाबांची सेवा करतात त्या प्रत्येकांना बाबांचा आशीर्वाद सदैव प्राप्त होत राहतो. या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे, आवाजही मोठा आहे त्यांचा. आणि खरं सांगू का तुम्हाला, जेवढी आवाजाची उंची तेवढी शरीराची सुद्धा उंची. दोन्ही व्यक्तिमत्वाची सुद्धा तेवढीच मोठी उंची आहे. आमचे ओंकार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संगीत अलंकार, संगीत विशारद, गोड आवाज आहे त्यांचा, मधुर आवाज आहे. आमचे सदानंद महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही आपल्याला लाभली. आपल्या गावचेच मृदंगाचार्य आमचे नंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र आहेत, परमार्थ स्नेहित, प्रेमी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, त्यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळी गायक, आपल्याला स्वरगंधर्व आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आणि आपल्याच परिसरातले असणारे कीर्तनकार, भगवानगडाचे युवा कीर्तनकार आमचे अविनाश महाराज केदार, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून, गावकरी मंडळींच्या माध्यमातून येण्याचा योग आहे. माझ्याबरोबर आम्ही बरोबर एक पाठी सहपाठी राहिलो. आमची स्वयंपाकाची सुद्धा एकच बारी होती. असे आमचे विष्णू महाराज भाबड एका रूममध्ये राहिलो, एकत्र राहिलो. गावकरी म्हणू लागले, महाराज तुम्ही कीर्तनकार झाले नाही, प्रारब्धाचा भाग असतो. रात्री तुम्ही ऐकले बरोबर महाराज, ऐकले, प्रारब्धाचा भाग असतो, ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग असतो. आयुष्यभर आपण परिश्रम करत राहतो, कधी कधी गायनाची कला नाही अवगत. खरं सांगू तुम्हाला, ही जी मंडळी माझ्या समोर उभा आहे ती या जन्माची साधना आहे असं समजू नका. ती मागच्या जन्माची साधना आता फलद्रूप झाली त्यांची. आपण म्हणतो यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, त्याचं कारण काय? मागच्या जन्माची साधना या जन्मामध्ये फलद्रूप झाली, म्हणूनच नाव. म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले आमचे मृदंगाचार्य, आमच्या भगवान बाबा संस्थानचे मृदंगाचार्य आमचे सुचित महाराज नाईकनवरे, गोड गोड हात आहे त्यांचा आणि महाराष्ट्रामध्ये हळूहळू आता नाव होत चाललंय. आमचे जगदाळे गुरुजी यांचे शिष्य आहेत ते, जगदाळे गुरुजी, त्यांच्याकडं अध्ययन केलं त्यांनी. आणि सगळे भरत महाराज हे सगळे सहपाठी आणि त्यांच्याबरोबर. त्याचबरोबर आमचे कृष्णा महाराज सानप या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच गावातली तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांचं आज सौजन्य आहे, की ज्यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ त्यांनी सौजन्य दिलं. आकाश भाऊ यांचं सौजन्य आहे, वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी हे सौजन्य दिलेलं आहे. गावातली सगळीच बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण कीर्तनकार मंडळीला ऐकलेली आणि कीर्तनकार मंडळीचं परीक्षण करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.
खरं पाहिलं तर हा सोहळा हा वैभवशाली सोहळा आहे, बाबांचा सोहळा आहे. बालवारकरी सुद्धा, संस्थेचे वारकरी सुद्धा आपल्याला 3 दिवस लाभत राहतात, भेटत राहतात. इथं आल्याच्या नंतर संपूर्ण तरुण बांधवांनी सांगितलं की काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर आपल्याला बाबांच्या मंदिराची कुदळ टाकायची आहे, आपल्याला बाबांच्या मंदिराचं भूमिपूजन करायचं. नक्कीच सगळ्यांनी बाबांच्या मंदिरासाठी मोलाचं सहकार्य केलं पाहिजे. कारण ज्यानं बाबांच्या मंदिरासाठी, बाबांसाठी सहकार्य केले, एक सांगू तुम्हाला, जर तुम्ही बाबाला 2 हाताने देत असाल ना, बाबा तुम्हाला हजारो हाताने देत राहतात, हजारो हाताने. तुम्ही रोज माऊली मंदिराचे आकडे व्हिडिओवर पाहतो आपण. कालच 15 तारखेला तागडगाव जिथं बाबांची जमीन आहे, बाबांच्या मावशीचं गाव होतं, मोठ्या बाबांच्या, भगवान बाबांच्या 2 मावश्या होत्या. एक पिंपळनेर मध्ये दिली होती आणि एक तागडगाव मध्ये दिली होती. त्यापैकी जी तागडगाव मध्ये दिली होती तिला लेकरूबाळ काही झालं नाही, मग तिने बाबाला दत्तक घेतलं होतं. त्या जागेसाठी बाबांना, सद्गुरू शास्त्री बाबांनी संस्थान तयार केलं आणि त्या जागेसाठी एक रक्षक म्हणून, जागेचा एक राखणदार म्हणून माझी तिथं नियुक्ती केली. आणि 15 तारखेला बाबांचं काल्याचं कीर्तन होतं, सद्गुरू शास्त्री बाबांचं. त्यावेळेस गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो 1 कोटीचा आकडा, तर 15 तारखेला आम्ही 97 लाख रुपये जमा केले तागडगावकरांनी. किती? 97. 3 लाख आकडे शिल्लक राहिलेले, काहीला अडचणी होत्या म्हणून 3 लाखाचे आकडे आहेत. 97 लाख जमा करून बाबांजवळ सुपूर्त केलेले. त्या गावाचं वैशिष्ट्य सांगतो, त्या गावामध्ये पिऊन पासून ते कलेक्टर पर्यंत सगळे नोकरीला आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये असं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये नोकरदार नाही. तुम्ही जर आता मंत्रिमंडळाचा विस्ताराचा जर विचार केला तर 4 मंत्र्याची पीए तागडगावची. तुम्हाला जर काही वशिला लागत असलं तर मला फोन करा. कोणाचे कामं अडले असले तर सांगून 4 मंत्र्याची पीए तागडगावची, तागडगावची. म्हणून सगळंच जेवढं काही जे देत राहतात ना, उदार अंतकरणाने बाबा देत राहतात. असं एक घर नाही त्या घरामध्ये नोकरदार. प्रत्येक घरामध्ये 4-4 नोकरदार आहेत, 4-4 प्रत्येक घरामध्ये. असं सदन असं गाव आहे आणि देण्याची वृत्ती सुद्धा महान आहे. आपली सुद्धा तीच वृत्ती आहे, आपण सुद्धा त्याच वृत्तीने जीवन जगणारी माणसं आहोत. एक सांगू तुम्हाला, आपलं गाव सामान्य गाव नाहीये, हे वेळगाव. ज्या गावानं, ज्या मातीनं या राज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राची याच मातीनं दिशा आणि दशा बदलवलेली आहे. सामान्य नाहीये ही माती. केवळ महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलवली असं समजू नका. ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवीन चालना मिळाली, नवीन एक महाराष्ट्र जगापुढे आला, ते या महाराष्ट्राच्या या मातीचे भूमिपुत्र ठरले वसंतराव नाईक साहेब. सामान्य माती नाहीये ही. या मातीमध्ये असा काहीतरी गुण आहे, तो महाराष्ट्राला देण्याची ताकद आहे या मातीमध्ये. आणि आणखीन पुढे जाऊन सांगू, केवळ महाराष्ट्राला दिलंय असं समजू नका, आणखीनही ही माती देत राहते, देशालाही देत राहते, महाराष्ट्रालाही देत राहते आणि या मतदारसंघालाही देत राहते. मी अंदाज घेतला इथं आल्याच्या नंतर, हे गाव ज्या आमदाराच्या पाठीमागे असतं तोच आमदार निवडून येतो. ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतं ना, म्हणजे मतदारसंघाला सुद्धा दिशा देणारं हे गाव आहे. हा, मतदारसंघ सुद्धा कसा असावा किंवा मतदारसंघाला दिशा कशी द्यावी याच गावाने ठरवावं. म्हणजे महाराष्ट्र आणि मतदारसंघ दोन्ही दशा आणि दिशा बदलवणारं गाव आहे. सामान्य माती नाहीये. आणि त्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. त्या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये असे महान पुरुष जन्माला आले, सत्पुरुष जन्माला आले, खरं पाहिलं तर साधू वृत्तीने जीवन जगणारी ही माणसं होती. जुन्या काळातली राजकारणी माणसं म्हणजे सामान्य नव्हती. त्या पंढरपूरच्या जवळ एक मतदारसंघ आहे, सांगोला मतदारसंघ आहे. तो वेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाला सांगोला मतदारसंघ 2 वर्षापूर्वी, पण मला तो वेगळं कारण सांगायचं होतं. त्या सांगोला मतदारसंघामध्ये एक आमदार होऊन गेले, गणपतराव देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे होते. साधं घर होतं, पूर्ण एसटीने प्रवास करायचे, एसटीने प्रवास करायचे गणपतराव देशमुख.
ही मुनिवृत्ती जीवन जगलेली माणसं पाहिलेत महाराष्ट्राने या राजकारणामध्ये. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, ही मुनिवृत्ती जीवन जगलेली माणसं होऊन गेले. आणि त्या मुनिवृत्ती जीवन जगणारी, ज्या मातीनं मुनिवृत्ती जीवन जगणारा एक महापुरुष दिला, ती माती म्हणजे आपलं गाव आहे. विठाला 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 विठाला. म्हणून नक्की आपण ज्या तरुण बांधवांनी हा बाबांच्या मंदिराचा संकल्प पूर्णतेला घेतलेला आहे, तो संकल्प नक्की पूर्ण होईल. नक्की बाबाच तो संकल्प पूर्ण करून घेतील. बाबा नक्कीच आपल्याकडून ते कार्य करून घेणार आहे. म्हणून प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या प्रपंचाची अर्थव्यवस्था न बिघडवता, बाबाला मंदिर लोकांची अर्थव्यवस्था बिघडून बांधायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आपल्या प्रपंचाची अर्थव्यवस्था न बिघडवता काहीतरी बाबांच्या झोळीमध्ये आपण टाकलं पाहिजे. येथे दारामध्ये येतो, लक्षपूर्वक ऐका. आणि दारामध्ये आल्याच्या नंतर दारामध्ये उभा राहतो आणि हाक मारतो, माई काहीतरी मला दान दे. त्यावेळेस ही आमची माता माऊली सुपामध्ये धान्य घेते आणि त्या येतीच्या झोळीमध्ये टाकत राहते. सुपामध्ये धान्य घेते आणि त्या येतीच्या झोळीत टाकते. आता हे जे मी वाक्य बोललोय ना, ज्यांच्या अंगावर, ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे, ज्यांच्या अंगावर लुगडी घातलेली आहेत, अशा माता माऊलीला कळेल. ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे, टिकली नाही, तिला कळेल सूप म्हणजे काय, हाय की नाही. आता सध्या ज्याला सूप म्हणजे फक्त मंचावर सूपच सगळ्याच्या लक्षात आहे. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर स्टार्टरला मिळतं. सूप म्हणजे टोपल्याचा आत्या भाऊ असतो, हे कोणाला माहित आहे. सूप ते यतीला ती माता माऊली सुपामध्ये धान्य घेते, त्या यतीच्या झोळीमध्ये टाकत असते. मग तो यती काय करतो, त्या झोळीतलं मुठभर धान्य घेतो त्या सुपामध्ये टाकत असतो. त्या सुपामध्ये टाकत असताना तो यती टाकत असतो. का टाकावं त्या यतीनं, का टाकावं त्या संन्याशानं सुपामध्ये धान्य, का टाकावं? त्या सुपाची कृतज्ञता व्यक्त म्हणून तो करत असतो. एक सांगू तुम्हाला, अरे ज्या सुपानं याच्या झोळ्या भरल्यात, ज्या सुपानं याची झोळी भरलेली आहे, त्या सुपामध्ये एक मुठभर धान्य का टाकावं त्यानं? याच्यासाठीच टाकावं, ज्या सुपानं आपल्या झोळ्या भरल्यात ना, त्या सुपाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुठभर धान्य पुन्हा सुपामध्ये टाकलं पाहिजे. तसंच साधू संतांनी, भगवंताने आपल्या झोळ्या भरपूर भरल्यात, त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मुठभर धान्य बाबाच्या सुपामध्ये टाकलं पाहिजे. विठाला म्हणून नक्कीच या वर्षी आपण भूमिपूजन करणार आहोत. पुढच्या वर्षी याच दिवशी सद्गुरू शास्त्री बाबा येऊन मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलस्थापना करतील. याच दिवशी सद्गुरू येतील. तुम्ही सगळेजण गडावर आल्याच्या नंतर बाबाच मूर्ती देत राहतात. बाबाकडून आपल्याला बाबांची मूर्ती प्राप्त होऊन जाईल. आणि सगळी मंडळी नक्कीच या कार्यासाठी, गावातली तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी सगळ्यांची सहकार्य लाभणार आहे तरुण बांधवांना. आणि नक्की बाबांचं मंदिर पूर्णतेला जाणार. एक सांगू तुम्हाला, आपल्या गावाचा इतिहास सांगत असताना जसं आदरणीय नायकांचं नाव घेतलं जातं, त्यांच्याबरोबर आणखीन एक नाव घेतलं जातं, ते गीते बाबाचं नाव घेतलं जातं. ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, त्याबरोबर गीते बाबाचं सुद्धा का नाव घेतलं जातं त्यांचं? कारण मंदिर बांधणाऱ्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. ज्यानं आपली स्वतःची झोळी करून अनवाणी पायामध्ये चप्पल न घालता परिसरामध्ये भीक मागून हे प्रभुरामचंद्राचं मंदिर बांधलं त्यांनी, गीते बाबा. ज्या वेळेस या मंदिराचा इतिहास सांगितला जाईल, त्यावेळेस गीते बाबाचं नाव घेतलं जाईल. गीते बाबाचं नाव घेतलं जाईल. पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आपल्या पदरामध्ये बाबांनी टाकली. पुन्हा एकदा ज्यावेळेस भगवान बाबाचं मंदिर उभा राहील आणि ज्यावेळेस बाबांच्या मंदिराचा इतिहास सांगितला जाईल ना, त्यावेळेस ज्या माणसाच्या हात सरसावलेत, त्या प्रत्येक हाताचं नाव घेतलं जाईल बाबांच्या मंदिराला. यांनी मोलाचे सहकार्य केले, नाव घेतलं. एक सांगू तुम्हाला, आपलं नाव मंदिर पाडणाराच्या यादीमध्ये नसावं, आपलं नाव मंदिर बांधणाराच्या यादीत असावं.
मंदिर पाडणाराची यादी भरपूर आहे, पाडणाराची यादी भरपूर आहे, मंदिर पाडणाराची यादी, मंदिर बांधणाराची यादी छत्रपती शिवाजी महाराज, मंदिर बांधणाराच्या यादीमध्ये छत्रपतींचं नाव येतं. अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव येतं ते मंदिर बांधणाराच्या यादीमध्ये. ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा संपूर्ण जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्याचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलाय. मंदिर बांधणाराची यादीमध्ये नाव आलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधायला घेतला आणि सेतू बांधकाम सुरू झालं. ज्यावेळेस पलीकडे जायचं कसं, समुद्राने सांगितलं की प्रभू तुमच्याच वानर सेनेमध्ये 2 वानर आहेत, नळ आणि नील, त्यांच्या हाताने जगातल्या सगळ्या वस्तू पाण्यावर तरंगतात. कोणती वस्तू टाका तरंगत राहते. केवळ दगडच तरंगत होते असं समजू नका, काही टाका पाण्यावर तरंगत. त्यांना शाप दिलेला होता ऋषींनी, कारण ते वानरच ना, ते माकडच. काही झालं तरी ऋषीमुनी तपश्चर्याला साधनेला बसले की त्यांचं काहीतरी कमंडूल घ्यायचं, कपडे घ्यायचे, समुद्रात नेऊन टाकायचे. माकडच शाप देऊन टाकला, तुम्ही काही टाका पाण्यावर तरंगत. तो शापच प्रभू रामचंद्रासाठी आशीर्वाद ठरला. एक सांगू तुम्हाला, संतांनी दिलेला शाप सुद्धा भगवंतासाठी आशीर्वाद असतो. विठ्ठल. आणि मग सेतू बांधकाम सुरू झालं आणि सेतू बांधकाम सुरू झाल्याच्या नंतर त्या सेतू बांधकामामध्ये एक खारुताई सुद्धा सहभाग होता. तिचा काय करायची, ती समुद्राच्या रीतीमध्ये जायची, स्वतःचा अंग असं समुद्राच्या रीतीमध्ये पूर्ण घुळून घ्यायची आणि 2 दगडाच्या सापटीमध्ये जी जागा आहे तिथं जाऊन ती अंग असं मोकळं करायची. सापटीमध्ये माती ती रीती ती भरत राहायची. प्रभूंनी कौतुकाने पाहिलं, अरे एवढी उडशी खारुताई मला सेतू बांधण्यासाठी मदत करते. जवळ गेले, तिच्याकडे कौतुकाने पाहत होते आणि तिचं ते काम करत होते. तिला विचारलं, तिला जवळ घेतल्याच्या नंतर पाहिलं प्रभूने तिचं काम चाललेलं होतं. अरे तू सुद्धा मदत करते. तिने सांगितलं, हो मला सुद्धा वाटतं काहीतरी मदत करावी. असं बोलल्याच्या नंतर प्रभू काहीतरी कामाच्या निमित्ताने निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर मग तिचा ची 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 असा आवाज आला आणि आवाज आल्याच्या नंतर प्रभूच्या कानावर तो आवाज गेला आणि प्रभूला कळालं की कुणीतरी तिच्या अंगावर पाय दिला असेल, कुणीतरी तिच्या शिपटीवर पाय दिला असेल. वानरच ही, त्यांनी कुठं पाहिलं असेल, ती एवढी एवढीशी उलसी, तिच्याकडे लक्ष कोणाचं गेलं असेल. प्रभूचं लक्ष गेलं होतं आणि धावतच त्या आवाजाच्या दिशेने प्रभू आले. बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. प्रभूने हातावरती घेतलं, तिच्या अंगाची माती संपूर्ण हाताने झाडून टाकली, समुद्राचं पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर टाकलं. बेशुद्ध पडलेली जागी झाली. प्रभूने हातावर घेतलेलं कौतुकाने प्रभूकडे पाहत होते आणि डोक्यावरून हात फिरवला प्रभूनं आणि प्रभू तिला विचारू लागले, सांग तुझ्या अंगावर कुणी पाय दिला, त्याला मी शिक्षा करतो, त्याला मी शिक्षा करतो. अरे जेवढी वानरं काम करतात त्यांचं जेवढं योगदान आहे असं सेतू बांधण्यासाठी, तेवढंच योगदान तुझं सुद्धा आहे. तुझ्या योगदानाला मला नाकारता येणार नाही. तुझं सुद्धा तेवढंच योगदान आहे. सांग म्हणले, कोणाचंही नाव सांग, ज्यानं तुझ्या शिपटीवर अंगावर पाय दिला असेल त्याला मी शिक्षा करतो. तिने नाव सांगितलं, माझ्या अंगावर पाय दिला ते हनुमंतरायाने पाय दिला. काय प्रभू शिक्षा करू शकतात? हनुमंतरायाने पाय दिला. प्रभूंनी सांगितलं, तू जेवढी मूल्यवान आहे तेवढी हनुमंतराय सुद्धा मूल्यवान आहे. दोघांचं मूल्य कमी नाही, मी हनुमंतरायाला शिक्षा करतो. तिने सांगितलं, नका करू शिक्षा. का? अरे तू मेली असतीस, तू मरण पावली असती, तुझ्या अंगावर पाय दिला, का करू नको शिक्षा? तू सुद्धा तेवढंच काम करते. तिने गोड उत्तर दिलं. तिने सांगितलं, प्रभू जर हनुमंतरायाचा पायाचा स्पर्श माझ्या अंगाला जर झाला नसता ना तर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं. अरे त्यांच्या पायाचा स्पर्श झाला म्हणून तुम्ही मला उचलून घेतलं, तुम्ही मला उचलून घेतलं. का करतेस तू? त्यावेळेस तिने इतकं गोड उत्तर दिलं. ती बोलू लागली, प्रभू ज्यावेळेस राम सेतूचा विषय निघेल ना, हनुमंतरायाचं नळ नीळ जामवंत सगळ्याचं नाव घेतलं जाईल, सुग्रीवाचं नाव घेतलं जाईल, सगळे जेवढे वानर सेना आहे प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. ज्या वेळेस राम सेतूचा इतिहास सांगितला जाईल त्यावेळेस ह्या खारुताईचं सुद्धा योगदान असेल त्यामध्ये. एक सांगू तुम्हाला, तिनं स्वतःला सेतू बांधकामामध्ये नाव टाकून घेतलं तिनं स्वतःच.
म्हणून आपलं नाव मंदिर बांधकामामध्ये असावं, असलंच पाहिजे. मंदिर बांधकाम असलं पाहिजे. आणि प्रत्येकानं काही ना काहीतरी आपल्या अर्थव्यवस्थेनुसार प्रपंचाची अर्थव्यवस्था न बिघडवता या पद्धतीने प्रत्येकाने काही ना काहीतरी योगदान दिलं पाहिजे. आणि देणारच आहात, प्रत्येक जण देत राहतो. म्हणून बाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठी सदैव असतो. बाबा अत्यंत स्वज्वळ होते. भगवान बाबा अत्यंत स्वज्वळ होते. बाबांचा जर इतिहास सांगितला तर जी माणसं आजही त्या परिसरामध्ये, याही परिसरामध्ये ज्या गावाला बाबा गेले त्या गावाला जर बाबांचा जर विचारलं, एक सांगू तुम्हाला, माझ्या बाबांच्या काळामध्ये असलेली माणसं, आता ती ज्यावेळेस बाबा होती त्यावेळेस ती 10 वर्षाची 5 वर्षाची अशी होती. आता ती 70-80 वर्षाची झाली. कोणी 10 वर्षाचं असेल तर 80-90 वर्षाची झाली. ती आता पुढे आहे, वय झाली त्यांची, 80 वर्ष वय झालंय, 70 वर्ष वय झालंय. सकाळी काय भाजी सुनबाईनं खाऊ घातली ते लक्षामध्ये राहत नाही. पण बाबांचं नाव काढलं की बाबा असे बसायचे, बाबा असे बोलायचे, बाबा हे कीर्तनाला अभंग घ्यायचे. हे प्रत्येक म्हातारा मनुष्य आजही सांगतो. विसरलेली नाहीत माणसं. बाबांचा जर इतिहास विचारायला लागलं की त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. कारण बाबावर त्यांनी तेवढं प्रेम केलं. एक सांगू, ज्यांनी बाबावर प्रेम केलं जीवापाड, त्यांच्यावर सुद्धा बाबांनी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने प्रेम केलं. विठ्ठल अत्यंत स्वज्वळ बाबा. लहान मुलगा असला तरी त्याला आवजावं घालून बोलायचे. अत्यंत स्वज्वळ होते, दिसायला देखणे होते भगवान बाबा. राजकीय जर त्या काळची जर परिस्थिती पाहिली बाबांच्या काळातली, तर महाराष्ट्रावर सुद्धा जसं आता आपण भगवानगडाचं राजकीय वलय पाहतो किंवा पाहत राहतो आपण, बाबांच्या काळामध्ये सुद्धा तेवढ्याच पद्धतीचं राजकीय वलय होतं भगवान बाबांचं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जर भगवानगडावर येत असतील बाबांच्या एका शब्दावर, तर बाबांची ताकद पहा केवढी मोठी असेल. एका शब्दावर, ना रस्ता आहे ना काय, काहीच नाही. बरं, ज्या मतदारसंघात येतात तो मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाचा, तरी बाबांनी त्या मतदारसंघामध्ये बाबांना, यशवंतरावांना आणलं होतं, चव्हाण साहेबाला आणलं होतं. म्हणजे केवढी मोठी ताकद असेल भगवान बाबांची, विचार करा. म्हणून बाबांच्या जो गडावर काळ गेला भगवान बाबांचा, तो केवळ 12 वर्षाचा काळ गेला. आणि 12 वर्षाच्या काळामध्ये जे काही घडवलं ते चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारं घडवलं. विठ्ठल बाबा ज्यावेळेस गडावर आले होते त्यावेळेस बाबांचं वय 50च्या आसपास वय झालेलं होतं. लक्षपूर्वक आहे, 50 वर्ष. 50 वर्ष म्हणजे मुलाचं लग्न झालेलं असतं. बरोबर, मुलाचं लग्न, प्रपंच हा मुलाच्या ताब्यात गेलेला आहे. 50 वर्ष वय म्हणजे मुलाच्या ताब्यात सगळा प्रपंच गेलाय. 50 वर्षाचं वय केवळ वयच झालेलं आहे 50 वर्षाचं असं समजू नका. बाबांचं शरीराचं अंग कापलंय बाबानं. रोगाने सुद्धा प्रवेश केलाय बाबांच्या शरीरात. शरीर साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. वयोवृद्ध अवस्था, अशा शरीराने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला बाबानं. तांग्याने प्रवास केला संपूर्ण महाराष्ट्र. परभणी जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल, ही संपूर्ण जिल्हे, बुलढाणा जिल्हा असेल, संपूर्ण जिल्हे. केवळ याच जिल्ह्यामध्ये गेले बाबा असं नाही. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आदिलाबाद म्हणून जिल्हा आहे, तिथे सुद्धा बाबांचं मंदिर आणि बाबांचं जाणं असायचं. बाबांचं जाणं असायचं. हैदराबाद परिसरामध्ये सुद्धा बाबा गडावरून टांग्याने तिथपर्यंत जायचे आणि त्या प्रत्येक गावामध्ये बाबांनी कीर्तन केले, बाबांनी प्रवास केला. मला आठवतंय, सदानंद महाराजाला आठवतंय का नाही काय माहित नाही, पण मला आठवतंय आम्ही तेलंगणाला कीर्तनाला गेलो होतो. दिनेश महाराज होते बरोबर माझ्या, आणि कोल्हारी म्हणून गाव आहे, सदानंद महाराज तिथे होते. गडाच्या संबंधातलं गाव आहे कोल्हारी गाव, आदिलाबाद जिल्ह्याच्या जवळच आहे. त्याच गावाच्या शेजारी आता भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी केलेत कृष्णा महाराज. त्याच गावाच्या शेजारी त्यांचं गाव आहे, गुढी हातनूर म्हणून गाव आहे. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेल्यात. बाबांचा सोहळा असतो तिथं. गुढी हातनूर असेल, कोल्हारी असेल, ही सगळी गावं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये आहेत.
ह्या प्रत्येक गावामध्ये बाबांनी स्वतः जाऊन कीर्तन केली आणि लोकांना योग्य मार्गदर्शन केलं. निरव्यसनी आणि अंधश्रद्धा मुक्त कसा परमार्थ करावा हे बाबांनी आपल्याला शिकवलं. विठ्ठला परमार्थाची दिशाच बदलून टाकू. त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये परमार्थाची कोणतीही दिशा नव्हती. नाशिक जिल्हा हा सुशिक्षित जिल्हा आहे पहिल्यापासून, बरोबर, पहिल्यापासून शिकलेला जिल्हा आहे. पण मराठवाड्यातला हा बीड जिल्हा आजही चर्चेतला जिल्हा आहे. मग तो कोणत्या वेगवेगळ्या कुटाणामध्ये चर्चेमध्ये जिल्हा राहतो. वेगवेगळ्या टेलिव्हिजनवर मोबाईल उघडला का आलाच बीड जिल्हा, टीव्ही चालू केली का आलाच बीड जिल्हा, आहे की नाही. आम्ही बीड जिल्ह्यातून बाहेर जातो पण आमच्या माग माग तो असतो मोबाईल बरोबर. ते चालूच आहे. म्हणजे आजची जी परिस्थिती पाहिली आणि त्या काळची परिस्थिती विचार करा. त्या काळामध्ये एक क्रांतिकारकाचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा बीड जिल्हा. मराठा, आता तुम्ही इंग्रजाच्या काळात, इंग्रजाच्या राज्यातले लोक, आम्हाला इंग्रज नव्हते, आम्हाला होता निजाम. मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये निजाम असायचा. तुम्ही इंग्रजाच्या काळात, इंग्रजाच्या राज्यातले, आम्ही निजामाच्या राज्यात. त्या निजामाच्या राज्यातून आम्हाला मुक्ती मिळावी यासाठी स्वामी रामानंद तीर्थ म्हणून एक महान क्रांतिकारी होऊन गेले, संन्यासी होते आणि ते भगवान बाबांचे मित्र होते. तुम्ही यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ बाबांचं ते जुने फोटो आहे, त्यामध्ये जे संन्यासी आहेत ना लुंगी घातलेले, ते स्वामी रामानंद तीर्थ आहेत. जुने फोटो आहेत, ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत. त्यांनी मराठवाडा मुक्तीसाठी मोठा संग्राम उभा केला होता स्वामी रामानंद, आणि बाबांचे ते मित्र होते. बाबांचे ज्यावेळेस भूदान चळवळ चालू होती विनोबा भावेंची, त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचं खूप मोठं योगदान आहे भूदान चळवळीमध्ये. विनोबा भावे आणि विनोबा भावे सुद्धा बाबांचे जवळचे मित्र होते. विनोबा भावे असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, ही सगळी बाबांची मित्रमंडळी असायची, बाबांचे सहकारी असायचे. बाबाने त्यांच्या बरोबर कार्य केले. केवळ पारमार्थिक दृष्ट्याच भगवान बाबांनी कार्य केलं असं समजू नका. भगवान बाबांनी समाजाच्या उद्धारासाठी सुद्धा आणि समाजाला स्वातंत्र्यातून या परतंत्र आध्यात्मिक कार्य असं समजू नका. मराठवाडा निजामाच्या परतंत्रामध्ये असलेला तो मुक्ती संग्राम सुद्धा बाबांनी उभा केला त्या बीड जिल्ह्यामध्ये. मग तो पाटोदा तालुका असेल, बीड जिल्ह्याचा काही परिसर असेल, संपूर्ण तालुक्यामध्ये बाबांनी तो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून उभा केला होता. मराठवाडा मुक्त करण्यासाठी सुद्धा स्वातंत्र्य सैनिकाची फौज बाबांनी त्या काळामध्ये उभा केली. स्वातंत्र्यासाठी सुद्धा बाबांनी लढा दिला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बाबांची सगळ्यात मोठी क्रांती. बाबांचा मनमूत्र असा असायचा, बाबांचा मंत्र असा असायचा, प्रत्येक घरातल्या माणसाला, गेलेल्या प्रत्येक माणसाला ज्या ज्या गावामध्ये जायचे तो मंत्र देत राहायचे, बाबा एकरी एका पण मुलांना शिकवा. जुन्या काळामध्ये जमिनी भरपूर असायच्या, त्यामुळं एकरी एका पण मुलांना शिकवा हा मंत्र दिला आहे बाबांना. हा मंत्र दिला. प्रत्येक समाजातला मुलगा शिकला पाहिजे, ऊसतोड कामगाराचा मुलगा चांगला अधिकारी झाला पाहिजे. बाबाने त्या काळामध्ये संभाजीनगर या ठिकाणी, त्या काळचा औरंगाबाद,
आताच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाबांनी भगवान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि भगवान छात्रालय उभा केलं त्या काळात. आजही तुम्ही जा, क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथून फक्त 150 मीटरच्या अंतरावर असं चौक येतो. असं खाली गेलं तिथून एक टर्न उजव्या हाताला मारलं की बाबांची जागा आहे. आजही आहे तिथं छात्रालय होतं भगवान बाबांचं. मराठवाड्यातले प्रत्येक समाजातला मुलगा तिथं शिकण्यासाठी जात होता. पदवीधर शिक्षण घेण्यासाठी बाबानं छात्रालय उभा केलं. गोरगरिबाच्या मुलासाठी छात्रालय उभा केलं. आणि त्याच छात्रालयामधून जे विद्यार्थी जन्माला आले ना, त्यापैकी एक विद्यार्थी असा होता, मराठवाडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू झाले ते बाबांच्या विद्यापीठातले, बाबांच्या छात्रालयातला विद्यार्थी होता. KP सोनवणे नाव त्यांचं. फौजदार झाले, कुलगुरू झाले बाबांच्या छात्रालयामध्ये. बाबांनी शैक्षणिक क्रांती, आध्यात्मिक क्रांती आणि स्वातंत्र्याची क्रांती या 3 क्रांत्या उभा केल्या बाबांनी. विठाला अंधश्रद्धा सुद्धा निर्मुक्त करण्याचं कार्य बाबांनी केलं. ते एक केस तालुक्यामध्ये भोगलवाडी म्हणून गाव आहे, जवळच आहे भोगलवाडी. महाराजांचं जाणं येणं असते सगळ्यांचं. मोठं गाव आहे भोगलवाडी. तिथं महालक्ष्मीचं मंदिर आहे पहा. आणि त्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या दारामध्ये ते रेड्याचा बळी दिला जायचा, रेडा कापला जायचा. लक्ष्मीचा रेडा सोडला जायचा, वर्षभर त्याला सांभाळलं जायचं आणि त्या रेडा कापला जायचा. रक्ताचा पाट व्हायचा त्या लक्ष्मीच्या जवळ. महालक्ष्मीचं मंदिर. बाबा गेले आणि बाबांनी गेल्याच्या नंतर बाबांनी पाहिलं तर तिथं हा प्रकार चालू आहे. बाबा धावतच गेले आणि बाबांनी सांगितलं की हे योग्य नाही. अरे जर महालक्ष्मी जर जगत जननी असेल तर तिचेच ही सगळे अपत्य आहेत. आपण जर तिचं अपत्य असेल तर हा रेडा सुद्धा तिचंच अपत्य आहे. बाबांनी उपदेश केला, हा रेडा सामान्य नाहीये. बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोबरांची समाधी असायची आणि बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली असायची. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. उपदेश केला, अरे हा रेडा सामान्य नाही. हा रेडा ज्या कुळामध्ये जन्माला आलाय ना, त्या कुळामध्ये एकाला प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबरांनी उपदेश केलाय. त्या कुळातला हा रेडा आहे. त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या मुखातून वेद बोलवलेत. हा सामान्य रेडा नाही. बाबांनी ती रेड्याची प्रथा बंद करून टाकली. जी अंधश्रद्धा असायची, मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये भरपूर अंधश्रद्धा असायची. अडाणी समाज असायचा, शिकलेले कमी असायचे. आणि अशा लोकांमध्ये बाबा जन्माला आले आणि जन्माला येऊन प्रत्येकाला अंधश्रद्धा मुक्त परमार्थ कसा करावा हे शिकवलं बाबांनी. परमार्थाची दिशा बदलून टाकली. मराठवाड्यामध्ये नारळी सप्ताहाची परंपरा बाबांनी